शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले विठोबा रखुमाई. भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, आपके जगतगुरु श्रीमदाचार्य भगवान की जय, महाराज की जय, हनुमान की जय, गोपाल 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 गोपाल। देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ. तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 7 चरणांचा आणि भगवंताकडे विलक्षण असणारी मागणी मागणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन. श्री संतांचे माथा चरणावरी, श्री संतांचे माथा चरणावरी, श्री संतांचे माथा चरणावरी, श्री संतांचे माथा चरणावरी. राजग हे करी दंडवता, राजग हे करी दंडवता, राजग हे करी दंडवता. विश्रांती पावलो सभांतरे, विश्रांती पावलो सभांतरे, विश्रांती पावलो सभांतरे, विश्रांती पावलो सभांतरे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. वचन ऐका कमळापती, वचन ऐका वचन ऐका, वचन ऐका मदरंका देवे नाती, मदरंका देवे नाती. गरजोनी सोबते पाणे, अपराध भेदवले. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ. तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत सावता महाराजांच्या या सुंदर असणाऱ्या मंदिराच्या मूर्ती स्थापनेच्या वर्धापनानिमित्त 7 दिवसांचा 8 दिवसांचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. त्याचं हे 17वं वर्ष आहे. त्या 17व्या वर्षातील सप्ताहामधील ही 7व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा
हे अकारण करुणा वरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा 7 चरणांचा फार मोठा मागणीपर अशा पद्धतीचा अभंग आहे. काय सांगतायत महाराज? महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाबरोबर बोलतायत, देवाशी संवाद साधतायत. काय संवाद साधतायत? जगद्गुरु तुकोबारा यांना सच्चिदानंद स्वरूपाची त्यांनी अनुभूती प्राप्त झालेली आहे. ती अनुभूती कायमस्वरूपी टिकून राहावी अशी अंतकरणामध्ये भावना आहे. पण ती का टिकून राहत नाही त्याचं कारण उपाधी आहे. आणि जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत आणि दुःख सहन करावंच लागतं. उपाधीच एकदा बाजूला झाली की मग मात्र दुःखही निघून जाईल. तिच्यामुळं प्राप्त झालेलं ते दुःख आहे. म्हणून सगळ्यात मोठी उपाधी जर कोणती असेल दुःख भोगण्याकरिता हे शरीर. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख भोगावंच लागणार आहे. मग शरीराचा जर विसर पडला तर किती चांगलं होईल. दुःखाचा आपोआपच विसर पडेल. म्हणून फार भावनेनं भगवंताच्या समोर संवाद साधतायत. हे काय कमी केलं रे? थोडं काहीतरी वाढव. आता काय वाढव मला समजत नाही ना. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ. देवा असं म्हणजे मोकळ करी आवाजाला. माझ्या देहाचाच मला विसर पडावा अशी माझी भावना आहे. जर माझ्या देहाचा मला विसर पडला तरच हा जीव त्यांनी सुखाला प्राप्त होईल. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले हे मला चांगल्यापैकी कळालेलं आहे. असं झाल्याशिवाय माझ्या जीवाला सुख प्राप्त व्हायचं नाही. म्हणून त्याचा विसर पाड. आणि काय कर? कशानं विसर पडेल त्याची साधनं सांगितली. माझं जे धावपळ करणारं चित्त आहे त्या चित्ताला तुझ्या पायाजवळ जागा दे. ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. सगळ्या वृत्ती तुझ्या चरणाजवळ आणि अशा पद्धतीने स्थिर करून ठेव. अशी माझ्या अंतकरणातली दृढ भावना आहे. मला कशाची आस नसावी, मला कशाचं भय नसावं, कशाची चिंता नसावी, कोणत्या प्रकारची लाज नसावी आणि काम क्रोध माझ्या अंतकरणात नसावेत. याच्यामुळेच मी खऱ्या अर्थानं दुःखाला पात्र होतो. या सगळ्याच विकारांचा आणि माझा संबंधच तोडून टाक. तोडावा संबंधू यांचा माझा संबंध तोडून टाकावा. म्हणून हे भगवंता एकच मागणं तुझ्या समोर मला मागायचंय की अखंड त्यांनी तुझं नाव माझ्या मुखामध्ये असावं. याच्यापेक्षा मला बाकीचा काहीच त्यांनी महाराज कोणत्या गोष्टीचा हव्यास नाही. म्हणून मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संगती. मुखानं भगवंताचं नाम आणि संतांची संगती याच्यापेक्षा वेगळं काय? एवढीच माझी अपेक्षा. म्हणून तुझी सेवा माझ्याकडून घडावी आणि ती ओरिजिनल घडावी, ती शुद्ध घडावी अशीच भावना पोटात ठेवून मी तुझ्याशी बोलतोय देवा. तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भावशुद्ध. माझ्याकडून तुझी सेवा करून घे आणि ती भावशुद्ध म्हणजे शुद्ध भावनेनं करून घे. हीच माझ्या पोटातली भावना आहे. म्हणून असं जर झालं तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळवाले. मला हे चांगल्यापैकी कळालेलं आहे. म्हणजे आता तुकोबारांना लौकिक बाह्यांग या सगळ्या गोष्टींचा हव्यास कुठंच नाही. त्यांच्या मनामध्ये एकच भाव आहे की माझ्याकडून भगवंताची सेवा घडावी, माझ्याकडून शुद्ध भक्ती घडावी आणि ती भक्ती घडत असताना त्याच्यात जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध दूर व्हावेत आणि त्याची भक्ती करता करता स्वतःच्या देहाचा विसर पडावा म्हणजे मला सुख प्राप्त होईल. आणि त्या उद्देशानं भगवंताशी संवाद तुकोबाराय करतायत असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला.
डबल कमी कर डिले वाढव डिले देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळवाले. प्रस्तुत गेल्या 17 वर्षांपासून अविरतपणे श्री संत सावता महाराजांची सेवा आपण करत आहोत. दरवर्षी आम्हालाही आपल्या सेवेमध्ये सहभागी होण्याचा योग जोडून येतो. या सर्व संयोजकांमुळे आज जागराची सेवा आहे. बऱ्याच वेळेला जागराच्या दिवशी मागणीचा अभंग घेतात, त्याला मागणीचा दिवस पण म्हणतात. आता बिगर मागता कसा परमार्थ करावा हा प्रश्नच आहे. परमार्थ करायचं म्हणजे काहीतरी मागितलं पाहिजे. मागण्याकरिता परमार्थ नसावा. पण सगळेच लोक त्यांनी अशा आहेत की देव प्रसन्न झाल्यावर मागितल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणी त्यांनी बाकीचं सगळं गबाळ मागण्यापेक्षा काय मागावं हे लोकांना कळण्याकरिता साधू संतांनी 8 तास केलं आणि शब्द रचना करून आपल्या समोर मांडली की बाबांनो, तुम्हाला जर देवाला मागायचंच असेल तर बाकीचं सगळं काहीच न मागता आणि आम्ही हे त्यांनी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने देवासमोर काहीतरी मागा. आज तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून मागणार आहेत. काय मागणार आहेत? प्रत्येक मनुष्य त्यांनी काहीतरी मागू शकतो, पण तो काय मागेल? तो ज्या स्थितीत आहे, ज्या अवस्थेत आहे, ज्या भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेनुसार तो मागतो. महत्वाची गोष्ट आहे. तो जर टाकाऊच असला, पामर असला तर त्याची भूमिकाच टाकाऊ आहे. तो मागणार पण टाकाऊच असतो. फार महत्वाची गोष्ट आहे. तो देवाकडे गेला की म्हणाल, देवा मला चोऱ्या माऱ्या साधू दे, मला व्यभिचार करायचा आहे, वाईट वागायचं, त्याच्यात मला यश प्राप्त होऊ दे. हे पामराचं मागणं आहे. विषयी पुरुष जर भगवंताच्या समोर गेला, विषय म्हणजे जो बायका पोरांच्या छंदात अडकलेला आहे, ज्याला पत्नी मुलांशिवाय दुसरं विश्वच त्याने दिसत नाही, त्यानं तेच त्याचं विश्व निर्माण केलेलं, तो जर देवाच्या समोर गेला तर तो प्रपंचाविषयीच मागायला सुरुवात करतो. तो म्हणतो वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. हे सगळं त्याला अपेक्षित असतं. त्याला वाटतं माझे बायका मुलं घरदार सगळं फार आनंदात असावं, सगळा प्रपंच त्यांनी थाटामाटात व्हावा, कुठंच काही कमी नसावं, कुठं फाटकं दिसू नये. याच्याकरता देवानं माझ्यावर कृपा करावी. जर चांगलं त्यांनी मालमत्ता जमा झाली तर म्हणतो वास देव प्रसन्न झाला, देवानंच मला हे सगळं दिलं. त्याची भावनाच तेवढी असते महाराज. नाही त्याच्या बुद्धीचा त्यांनी महाराज उच्चांक तिथपर्यंत येऊन टेकलेला असतो. त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त भावच प्रगट होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तो तिथपर्यंतच विचार करतो. त्याची क्षमता आहे ती बुद्धीची.
म्हणून तो तिथपर्यंतच विचार करणार आहे. तो विषयी पुरुष त्यांनी महाराज त्याच्या अधिकारानुरूपच त्यांनी मागण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. आता हे मी त्या तिकडच्या पामरांचं आणि तिकडच्या विषयी लोकांचं आणि तिकडच्या सगळ्या लोकांचं सांगतोय असं डोक्यात आणायचं नाही. मग काय डोक्यात आणायचं? आपण याच्यात कोणत्या गणितात बसतो हे डोक्यात आणायचं. म्हणजे कीर्तन कशाकरिता असतं? आपलं जीवन या कीर्तनाला जोडायचं आणि आपल्या हिताचा जो भाव आहे तो आत्मसात करायचा. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे तिकडच्या सगळ्या लोकांचं सांगतो असं नाही. जे आपल्याला बसतं ना फिट ते आपण स्वीकारायचं. पामर मनुष्य त्यांनी महाराज तो त्याच्या वृत्तीवरच असतो. तो काय ढळत नाही महाराज. त्याला सत्संग कधी होईल त्याच्या जीवनात मग परिवर्तन होतं सुद्धा पामराचं. विषयी लोक त्यांनी महाराज विषयाच्या बाहेर पडत नाहीत. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. सगळं आयुष्य त्यांनी विषय भोगता भोगता घालवतात. कधी निर्णयच करीत नाहीत मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, माझा उद्धार झाला पाहिजे अशी भावना त्याच्या अंतकरणात निर्माण होत नाही. तो त्यांनी त्याच्यातच चिंब राहतो. तो त्यालाच आपलं सर्वस्व समजतो. त्याला त्याच्यातच आनंद वाटतो. एक संत रस्त्यानं चालले होते. गटारीमध्ये किडे पाहिले वळवळ वळवळ करीत होते. चांगले लांब लचक मोठे मोठे होते. वास येतो गटारीचा घाण. साधूला दया आली. त्याला असं वाटलं बिचारे गटारीत त्यांनी वळवळ करतायत, यांचं कल्याण केलं पाहिजे. तो गेला, त्याला गटारीतून काढलं, त्यांना स्वच्छ धुतलं आणि चांगल्या ठिकाणी ठेवायचं म्हणून सगळ्यात चांगला जर काय पदार्थ आपल्याकडे असेल म्हणलं तूप. गटार कुठं तूप कुठं, दोन टोकाच्या गोष्टी आहेत ना. ते किडे तुपात घातले. जसेच तुपात घातले ना महाराज ते पटापट मारायला लागले. का बरं? त्याचं विश्वच आहे गटार आणि त्याला तुपात घातलंय, त्याला सहनच नाही होणार महाराज. तसं पूर्ण प्रपंचात चिम्म झालेल्या माणसाच्या समोर वेदांताच्या प्रक्रिया सांगायला लागल्या. त्याला झेपणारच नाहीत त्या. त्याला ढाळ उलट्या नाही झाले म्हणजे बरं होईल. मानसिकता बिघडल्यावर होऊ सुद्धा शकतात. एकाएकी जर त्यांनी महाराज एखाद्याला टेन्शन आलं फार जास्त तर त्याला हागवण लागते. फार एखादा आघात जर चांगला माणूस पण एखादा मोठा आघात जर झाला एका टायमाला तर लगेच त्याला हागवण लागते. तसं त्याला झेपत नाही, पचत नाही महाराज त्याला. तसं प्रापंचिक माणसाच्या समोर, संसारी माणसाच्या समोर बाकीचे त्यांनी मुद्दे पचत नाहीत. तो त्यानं विश्व तयार केलेलं आहे त्याचं. तो त्याच्या बाहेर पडायला नकोच म्हणतो. किती बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी तो त्याच्यातून बाहेर येत नसतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक वर्ग समाजात आहे, त्याचं नाव आहे जिज्ञासू. तो मुमुक्षु आहे, तो साधक आहे, तो विद्यार्थी आहे. त्याला विद्या अध्ययन करण्याचं व्यसन लागलेलं आहे. विद्याभ्यसनम व्यसनम, ते व्यसन आहे महाराज. विद्या अभ्यास करण्याचं व्यसन असलं पाहिजे. ती विद्या अशी सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या पोरांना छडी वाजे छम छम, काय विद्या ही घम घम असं म्हणतात. अशी सहज विद्या कशी प्राप्त होईल? तिच्याकरता प्रयत्न असतात. हे क्षणशा कनश्चैव विद्यामार्थांचे चिंतये क्षणत्यागे कुतो विद्या कनत्यागे कुतो धनम. क्षणशा कनश्चैव विद्यामार्थांचे चिंतये. क्षणाक्षणानं त्यांनी महाराज विद्या प्राप्त करावी लागते. सहज भेटत नाही. विद्या सुद्धा धन आहे महाराज. ते सर्वात श्रेष्ठ धन आहे. न चोर हर्यम न च राजहर्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. सर्व धनात प्रधान धन जर कोणतं असेल तर ते विद्याधन आहे. विद्या उगच प्राप्त होत नाही, तिच्याकरिता कष्ट असतात. म्हणून त्याच्या अंतकरणात भावना काय असते जिज्ञासूच्या? मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, मला त्यांनी मुक्त होण्याची विद्या प्राप्त करून घ्यायची. म्हणून त्यांनी सा विद्या या मुक्त या जी मुक्त करते ती विद्या, जी म्हणून भवबंधनातून मुक्त करते तिला विद्या. काय वाक्य आहे ते? या विद्या सा मुक्त आहे, जी मुक्त करणारी आहे तिला त्यांनी अशा पद्धतीने विद्या म्हणावं. ती मुक्त करते महाराज, फार महत्वाची गोष्ट आहे. पण मुक्त होण्याकरिता अट्टहास करणारा जो मुमुक्षु आहे, जिज्ञासू साधक आहे, त्याची मागणी त्याच्याच प्रकारची असते. तो देवाला म्हणतो, देवा असा एखादा महात्मा सापडू दे, असा एखादा त्यांनी महाराज सांगणारा सापडू दे. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. त्याची ती अवस्था आहे, त्याची मागणीच वेगळी आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा जो ज्ञानी पुरुष आहे, जो ज्ञान प्राप्त करून
जीवनमुक्त झालेला आहे, तो ज्ञानी आहे, त्याच्या पण पोटामध्ये काय मागायचं आहे. आता ज्ञानाला काय मागायचं शिल्लक राहील महाराज. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, त्याला काही करायचं कामच शिल्लक राहत नाही, त्याला काही राहिलंच नाही ना महाराज. त्यानं सगळंच प्राप्त करून घेतलं, तो मुक्तच झालेला आहे. मग जरी मुक्त झाला असला ना महाराज, आणि जर प्रारब्ध शिल्लक राहिलं असलं, लक्ष तुम्ही ऐकतात ना सगळेजण, थोडं अवघड वाटत असेल, आता मी काय करू त्याला, मला असंच सांगता येत आहे. खरं पण गरजेचं आहे महाराज, खरं सांगतो मी तुम्हाला, महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मुक्त जरी झाला, जीवनमुक्त जरी झाला, कशानं मुक्त होतो मनुष्य? ज्ञानाने मुक्त होतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं माहिती आहे? गीता म्हणते, ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म भस्म होऊन जातात. आता सर्व कर्माने म्हणलंय, मग कोणकोणते कर्म आहेत? 3 कर्म आहेत. एक आहे त्यांनी महाराज संचित कर्म, दुसरा आहे प्रारब्ध कर्म, आणि तिसरं आहे क्रियामान कर्म. 3 प्रकारचे कर्म आहेत. आता ते म्हणले सर्व कर्म भस्म होतात, पण कसे होतात ते ऐका. ज्ञानाच्या अग्नीमध्ये संचित भस्म होतं, इथपर्यंत ठीक आहे. त्याचं जे क्रियामान कर्म आहे ना, तो ज्ञानी झाल्या कारणानं त्याला लागत नाही. भरजित बीज न्यायाने, भाजलेलं बीज जसं पेरल्यावर उगवत नाही, तसं ज्ञान झालेल्या मनुष्यानं कर्म केल्यावर त्याला लागत नाही. मग त्याच्या कर्माची वाटणी सांगून टाकली महाराज. तो ज्ञानी झालेला आहे, त्याच्या हातानं चांगले का वाईट कर्म होताना दिसतात. मग त्या कर्मांची विभागणी प्रकृतीनं करून टाकलेली आहे. जी माणसं त्याची स्तुती करतात, कौतुक करतात, त्याला चांगलं म्हणतात, त्यानं केलेलं जे पुण्य कर्म आहे ते त्या लोकांच्या वाट्याला जातं. आणि जीवनमुक्त महापुरुषाच्या हातानं जर एखादा अभद्र घटना घडलेली असेल, आणि लोक जर त्यांनी ठणान बोंब मारत असतील, त्याच्या नावानं जर त्याची निंदा करत असतील, तर निंदा करणाऱ्या लोकांना त्याचं जे पाप आहे ना, ते वाटून जातं महाराज. हा शास्त्राचा नियम मी तुम्हाला सांगितला. म्हणून त्याला त्यांनी क्रियामानही लागत नाही, राहता राहिलं प्रारब्ध. आता तुम्ही म्हणले सर्व कर्मानी, मग सर्व कर्म जर भस्म होतात, मग प्रारब्ध हे भस्म व्हायला पाहिजे. पण ऐका, तसा शास्त्राचा नियम नाही. काय नियम आहे? प्रारब्ध शिल्लक राहत. जीवनमुक्ताला सुद्धा प्रारब्ध वृत्तीवर आणतं, आणि वृत्तीवर आणून त्याला त्यांनी कर्मात घालतं. फार महत्वाचं. जीवनमुक्त जरी झाला तरी प्रारब्ध शिल्लक राहतं ना, ते शिल्लक राहिलेलं प्रारब्ध त्याला त्यांनी कर्म करायला लावतं, इथपर्यंत ठीक आहे. पण जरी कर्म करायला लावित असलं तरी सुद्धा ते जळालेलंच आहे. कसं जळालं माहितीये तुम्हाला? जसा एखादा नाडा असावा, नाडा दोर असावा, आणि तो सुताचा केलेला असावा, सुताचा दोर, आणि तो पेटून दिला, आणि पेटल्यानंतर त्याने मला तो पूर्ण जळतो. तो संपूर्ण जरी जळाला तरी त्याचा पीळ जळत नाही. दोर जळतो पण पीळ जळत नाही, पीळ शिल्लकच राहतो. तसं त्याचं प्रारब्ध मात्र त्यांनी शिल्लक राहतं, पण जे शिल्लक राहिलेलं प्रारब्ध आहे ते त्याला चिकटत नाही महाराज. तो त्याच्यापेक्षा वेगळाच असतो. पण त्या प्रारब्धामुळे मात्र विक्षेप 100% तयार होतो. काय होतो विक्षेप? कशाकरिता विक्षेप होतो? विक्षेप होतो जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याकरिता. त्याला जे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगायचंय, ते सुख भोगत असताना प्रारब्ध जर बलवत्तर असेल, प्रारब्ध जर जास्त विपुल स्वरूपात असेल, तर मग मात्र त्याने महाराज ते प्रारब्ध त्याला जीवनमुक्तीचं सुख भोगण्यामध्ये विक्षेप निर्माण करतं. पण तो मात्र त्याला चिकटलेला नसतो. त्याची अवस्थाच काही वेगळी असते. म्हणून तो स्वतःला आत्मा समजतो, आणि प्रारब्ध हे जीवस्वरूपाला असतं, आत्मस्वरूपाला नसतं. तुम्हाला जीवात आणि आत्म्यात काय फरक आहे? आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवपणा बाधित आलेला आहे. तो बाधित आहे महाराज. तो त्याच्यावर अध्यस्त आहे. तो त्यांनी बळजबरीनं त्याच्यावर त्यांनी चिकटलेला आहे. आणि तो जीवपणा जोपर्यंत आहे, आणि तोपर्यंत त्याला त्यांनी महाराज ते दुःख भोगावं लागणार आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो ज्ञानी पुरुष सुद्धा तो त्याच्या मस्तीमध्ये त्यांनी मस्त जरी असला तरी सुद्धा त्याला प्रारब्ध मात्र त्यांनी महाराज अनेक कर्मांमध्ये घालतं, आणि त्या कर्मांमध्ये गेल्यानंतर त्याला सुख दुःखाची हलकावे खावे लागतात. त्याचे जे व्यवहार असतात ते बाधित अनुवृत्तीनं होतात. कसे होतात? बाधित अनुवृत्तीनं होतात. आणि त्या अनुवृत्तीनं त्याने होणारे जे व्यवहार आहेत, त्या व्यवहारांना त्याला सामोरं जावं लागतं. मग त्याच्या जीवनामध्ये ऊन सावली येतच राहते. जे प्रारब्धात असतं ते घडतच महाराज. कुठपर्यंत घडतं? जोपर्यंत त्याची उपाधी आहे तोपर्यंत घडतं.
जोपर्यंत त्याची उपाधी आहे. उदाहरण सांगतो, तुमच्या समोर आरसा ठेवला, इथं मागे आरसा लावला आणि तुम्ही त्याच्या समोर बसलेल्या, तुम्ही आरशात पाहिल्यावर तुम्हाला काय दिसेल? तुमचं प्रतिबिंब दिसेल. तुमचं काय दिसेल? प्रतिबिंब. कुठं? आरशात. तुमच्या समोर आरसा धरला, काय दिसेल तुम्हाला? तुमचं प्रतिबिंब दिसेल. कुठपर्यंत दिसेल? किती वेळ दिसेल? जोपर्यंत आरसा समोर आहे तोपर्यंत. आरसा आहे तोपर्यंत प्रतिबिंब दिसणारच आहे. आरसा बाजूला घेतला की प्रतिबिंब दिसायचं बंद होऊन जाईल. खरं सांगू का, त्या आरशामुळेच घोटाळा झाला. आरसा पाहिला तुम्ही आणि तुमचं तोंड या आरशात पाहिलं, याला काय नाव दिलं तुम्ही? प्रतिबिंब. याला नाव दिलं प्रतिबिंब. आता याला प्रतिबिंब म्हणायचं म्हणजे तुमच्या तोंडाला काय म्हणायचं? बिंब. काय म्हणायचं? बिंब. तुमच्या तोंडाला बिंब म्हणतात का घरचे लोक? नाही म्हणत. मग आता बिंब म्हणायची बारी का आली? आरशामुळं. कारण त्याच्यात काय दिसलं? प्रतिबिंब. याच्यात प्रतिबिंब दिसलं म्हणून तुमच्या तोंडाला म्हणले बिंब. तुमच्या तोंडाच्या ठिकाणी बिंब नाव पण नाही, प्रतिबिंब नाव पण नाही, मध्ये आरसा आला. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं तुम्ही आत्मा आहात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असं सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. उपाधीच आहे महाराज. जोपर्यंत शरीर आहे, ही शरीर रूपी उपाधी आरशासारखी, तोपर्यंत त्याच्या सुख दुःखाचे हलकावे तुम्हाला भोगावेच लागणार आहे. मग काय केलं पाहिजे? शरीराचा नाश केला पाहिजे. नाश कशानं होतं माहितीये तुम्हाला? क्रियेनं. लोक फाशी घेऊन मरतात, आत्महत्या करतात. ते मरतातच मारत. त्यांनी काय केलं? नाश केला. नाश केल्यानं सुखी होता येणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे. मग काय करावं लागेल? बाध करावं लागेल. काय करावं लागेल? बाध करावं लागेल. हो, पण बाध कशाने कराल? बाध करण्याकरिता तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान व्हावं लागेल. मी आत्मा आहे असं कळावं लागेल आणि मग तुम्हाला त्यांनी त्याचा बाध करता येईल. हे सगळ्या दुःखाला कारण हेच आहे मला. फार महत्वाचा विचार आहे. त्याचं मूळ मला तुमच्या समोर सांगता येऊ शकतं. शास्त्र म्हणतं दुःखाला कारण कोण? ते म्हणले शरीर. शरीराला कारण कोण? म्हणले धर्माधर्म, पाप पुण्य. धर्माधर्माला कारण कोण? म्हणले अनुकूल प्रतिकूल ज्ञान. मग रागद्वेष. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण? भेद ज्ञान. आणि भेद ज्ञानाला कारण कोण? अज्ञान. आणि कशाचं अज्ञान? मी कोण आहे याचं अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान. जोपर्यंत स्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत त्यांनी ही उपाधी तुम्हाला मी वाटेल. आणि जोपर्यंत शरीराला मी म्हणत राहाल तोपर्यंत दुःख भोगावं लागेल. महत्वाचा विचार आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. ज्ञानानं काय होईल? बाध होईल महाराज. बाध करण्याचं साधन जर काय असेल तर ज्ञान. पण बाध जरी झाला आणि बाधित अनुवृत्तीने व्यवहार करायला लागला तरी मुद्दा तोच चाललेला आहे. सुख दुःखाची हलकावी बंद व्हायची नाहीत. मग काय करावं लागेल? सुख दुःख जर त्यांनी महाराज भोगायला येऊच नाही, दुःख जर भोगायला येऊच नाही, दुःख संबंध कायमस्वरूपीचं जावं, याच्याकरिता काय केलं पाहिजे? याच्याकरिता या देहाचा नाश करून चालायचं नाही, या देहाचा बाध करून चालायचं नाही, या देहाचा विसर पडावा लागेल. जोपर्यंत तुम्हाला देहाचा विसर पडणार नाही तोपर्यंत दुःख संबंध रहित सुख प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी मला सुखी जर व्हायचं असेल तर तुम्हाला देहाचा विसर पाडावा लागेल. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत सुखी व्हायचे नाहीत. साधू संतांकडे बघा, किती संत तुम्हाला दाखवू, त्यांच्या हातात कायमचा विना आहे. आता याच्यात नाही विना, चिपुळ्या तर आहेत. हे कशा करतायत? त्याचा नाद आहे महाराज. कायम भजन करायचंय, नुसतं भजन. भजन करायचं. कशा करता भजन करतात? नाश होण्याकरिता, बाध होण्याकरिता नाही, भजन विसर पडण्याकरिता. भगवंताचं भजन काय करतं? विसर पाडतं. हे विसर पडण्याचं साधन आहे. तुकोबऱ्यांच्या हातात कायम विना, एका हातात चिपुळी, आणि कायम त्या स्वरताने महाराज सुरू आहे. त्याच्यात भगवंताचं भजन अखंड चालू आहे. कशाकरिता? विसर पडण्याकरिता. सेना महाराजांचा फोटो बघा, त्याच्यात विना हातात आहे, चिपुळी हातात आहे, विसर पडण्याकरिता. नामदेव महाराजांचा फोटो बघा, त्याच्यात विना हातात आहे, एका हातात चिपुळी आहे, भजन करतात. कशाकरिता? विसर पडण्याकरिता. हा विसर जोपर्यंत शरीराचा पडत नाही
तोपर्यंत दुःख जायचं नाही, आणि विसर जोपर्यंत त्यांनी पूर्ण पडत नाही तोपर्यंत सुख प्राप्त व्हायचं नाही. म्हणून तुकोबराय त्या विलक्षण भूमिकेत आहेत. म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे त्याची भूमिका जीवनमुक्तीची आहे. तो जीवनमुक्त जरी झाला तरी जीवनमुक्तीचं सुख भोगण्यामध्ये हे शरीर याच्या ठिकाणी असणारं प्रारब्ध बाधा निर्माण करतं. मग काय करावं लागेल? प्रारब्धाचा क्षय झाला की मग शरीर बंद पडतं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर शरीर बंद पडतं. उदाहरण सांगू का मी तुम्हाला? लोकांना बसल्या बसल्या झोप येते. खरं काही असे पाहिले जेवता जेवता झोपतात लोक. एक पोरग पाहिलं मी असं, जेवायला बसलं त्याच्या पुढे भाताचा तो राडा ठेवलेला, आणि तो खाता खाता डुकल्या खाता खाता पडलंच मागे. ती बरेच दिवस रील हिंडत होती सगळीकडे. भात खाता खाताच झोपलं. याचा अर्थ काय होतो? त्याच्या प्रारब्धाचा क्षय झाला. म्हणजे प्रारब्ध त्यांनी त्यावेळेला फलोन्मुख झालेलं नाही. प्रारब्ध त्यावेळेला त्यांनी महाराज सुप्त झालेला आहे. आणि म्हणून प्रारब्धाचा क्षय झाला आणि आता भोगायला प्रत्यक्ष कर्म राहिलं नाही म्हणून झोप आली. माणसाला झोप कधी येते? त्याचं प्रारब्धच नाही राहिलं त्यावेळेला त्यांनी झोप येते त्याला. आपण माणूस मरतो कधी? जेव्हा प्रारब्ध संपूर्ण संपेल त्यावेळेस त्याचा शरीर त्यांनी पडून जाईल, त्याचा मृत्यू अशा पद्धतीने होईल. मग त्यांनी शरीर पडणार आहे. हे पडेल त्यावेळेला पडेल, आणि ते पडूस तर वाट बघायची का? मग हे पडल मग मी सुखी होईल? हे पडायची वाट बघायची नाही. मग याचा विसर पाडण्याचा प्रयत्न करायचा. हे शरीर आहे ना, याचा विसर पडला पाहिजे, या देहाचा विसर पडला पाहिजे. आणि तो कशानं पडू शकतो? तो आपल्या सामर्थ्यानं कसा पडेल? याचा विसर जर पडायचा असेल तर समर्थ भगवंताची शरणागती करावी लागेल, भगवंताचं भक्त व्हावं लागेल, त्याची भक्ती करावी लागेल. त्या भक्तीमधून त्यांनी महाराज तुम्हाला त्याचा छंद लागावा लागेल. त्या छंदात त्यांनी महाराज गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. गोविंद गोविंद जर म्हणत राहिला तर गोविंद म्हणता म्हणता तो स्वतःच गोविंद रूप होतो. मग त्याच्यातून देवात काही भेद शिल्लक राहत नाही. मग त्याच्या देहाचा त्याला विसर पडतो. मग गोविंद ते काया. म्हणून भक्ती तो नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ब्रह्मतनु तनु सहित त्यांनी महाराज अशा पद्धतीने स्वगमना. श्री तुकाराम असं तुकोबराने म्हणतो ना आपण. तनु म्हणजे शरीर, हे शरीरही ब्रह्मरूप त्यांनी व्हावं आणि त्या नादामध्ये मस्त होऊन जावं. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोणत्या देहाते सांभाळी, अशी अवस्था निर्माण व्हावी. आणि ती श्रेष्ठ परमार्थातली उच्च अवस्था आहे. ती सहजासहजी प्राप्त होण्यासारखी नाही. म्हणून जर त्यांनी मला दुःख संबंध रहित सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, आणि मला जर त्यांनी महाराज कायमस्वरूपीचं सुख व्हायचं असेल, तर जीवनमुक्त महापुरुष सुद्धा भगवंताची भक्ती करतात आणि भक्ती करून भगवंताशी संवाद करतात. आणि संवाद करून फार प्रेमानं देवाला म्हणतात, देवा माझ्यावर उपकार कर. देवा देवा कायसा करी उपकार, देवा कायसा करी उपकार, देवा कायसा करे उपकार, देवा कायसा उपकार, देवा कायसा करी उपकार, देवा कायसा करी उपकार.
देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा, मला कळालेलं आहे की तूच सच्चिदानंद स्वरूप आहेस आणि तूच माझं स्वरूप आहेस. मी आणि तू दोन नाहीत, एकच आहे. मी सच्चिदानंद रूप आहे हा भाव माझ्या अंतकरणात दृढ झालेला आहे. माझ्या स्वरूपाचं सुख जर मला भोगायचं असेल तर मला उपाधी होऊन वेगळं व्हावं लागेल. हे शरीर म्हणजे उपाधी आहे आणि जोपर्यंत ही आहे तोपर्यंत मला सुख भोगता यायचं नाही. तू कसा उपाधी वेगळा आहेस? उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. थोडा ज्ञान तरी वाढून बघ. काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. तुम्ही उपाधीपेक्षा वेगळे आहात. तुम्ही निर्विकार आहात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसार नाही. असं मला करून ठेवा. ऐसे मज करून ठेवा नारायणा. समूळ वासना नुरवावी. सगळी वासनाच माझी त्यांनी संपून टाक देवा. अशी अवस्था मला प्राप्त व्हावी याच्याकरिता जीव तळमळतो आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्या दुःखाला कारणीभूत जर काय असेल तर हे शरीर आहे महाराज. पण जर हे शरीर त्यांनी एखाद्या छंदात अडकलं, मन जर त्याच्यामध्ये गुंतलं तर घडीभर शरीराचा विसर पडतो. असे बरेच माणसं आम्हाला रोज पाहायला मिळतात ज्यांचे फार गुडघे दुखतात, फार कंबर दुखतं, फार कासावीस झालेले असतात, आई आई बाई बाई म्हणतात. आणि ते जर कथा ऐकायला बसले किंवा कीर्तन ऐकायला बसले आणि जर कीर्तन त्यांना भावलं, जर कीर्तन त्यांना खरोखर मनामध्ये घुसलं आणि ते कीर्तनामध्ये रंगले की जोपर्यंत कीर्तन चालू असतं तोपर्यंत गुडघे दुखतात याची त्यांना आठवणच राहत नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, खरंच. काल कुठे कीर्तन आम्ही करायला गेलो, 2 मृदंगमणी होते, ते स्वरच देत नव्हते. खरं सांगतो मी, त्यांनी कबूल पण केलं. ते का स्वर देत नव्हते? ते म्हणे आम्हाला कीर्तन त्यांनी ऐकावं असं वाटत होतं. कीर्तन ऐकायच्या नादात थाप टाकायचं सुद्धा विसर पडला. कशाचा? थाप टाकायचं सुद्धा विसर पडला. रंगले, मी कसा बसलेलो आहे, कुठं बसलेलो आहे. लोक विसरतात महाराज. एखाद्याचे भांडणं चालू असू द्या गावात आणि आरडाओरडा होऊ द्या भांडणाचा, मग मात्र जेवता जेवता जातात. दुपारचे 2 वाजले असावे, ऊन कडक असावं, त्या उन्हात जातात. पोटात भुकेचं डोंबन 2च घास खाल्लेले असू दे तेवढ्यावर भागून घेतात. आणि जर समजा दिसत नसलं भांडण कसं चाललंय, कशाचा तरी आधार घेऊन असं टाचावर उभे राहतात. आणि भांडण जर 2 तास चाललं असलं तर 2 तास त्याच कंडिशन मध्ये असतात. म्हणजे पाय भाजतात, बरं पाय वर केलेले असतात, पोटात भूक लागलेली असते आणि अशा अवस्थेमध्ये ते तल्लीन होऊन ऐकतात. म्हणजे काय होतं? त्यांना छंद लागलेला आहे त्याचा, दुसरा धंदा नाही काही. मग तेवढा छंद आहे मनाला लागलेला, मग ते ध्यान देऊन ऐकतात. कीर्तनात काय काय सांगितलं ते जर घरी जाऊन विचारलं तर त्यातला शब्द सुद्धा सांगता येत नाही. पण भांडणं ऐकून आला तर 2-4 शब्द जास्त सांगन पण कमी सांगणार नाही. खरंच 2-4 जास्त सांगन त्याच्या मनातली घालून, पण कमी नाही सांगणार. एवढे तंतोतंत सगळं सांगणार. काय झालं होतं? 2 तास ऐकत होतं, काय होतं? विसर पडला होता. विसर कधी पडतो? जेव्हा माणसाला छंद लागतो त्यावेळेला आपोआप त्याला विसर पडतो महाराज. ज्यावेळेला आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, आसक्ती निर्माण होते आणि त्यावेळेला त्याला विसरच पडून जातो. फार महत्वाची गोष्ट आहे, विसर पडला पाहिजे. एकदा एक राजा होता, बादशाह. तो नमाज पडत होता. त्याचं ते अंथरून टाकलेलं होतं आणि तो नमाज पडत होता. एक प्रेमिका तिच्या प्रेमीला भेटायला चालली होती. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तिचं प्रेमी समोर तिला दिसत होता आणि त्याला भेटण्याकरिता चालली होती. आणि ती जात असताना त्यांनी महाराज अशा पद्धतीने धावतच निघाली. तिच्या पायात पैंजण होते, वाजत होते. आणि धावत निघालेले असताना तो राजा त्यांनी महाराज तिथं त्यांनी नमाज पडतोय, त्याची प्रार्थना करतोय, ते सुद्धा तिच्या लक्षात राहिलं नाही. त्याच्या अंथरुणावरूनच पाय देऊन गेले आणि तो प्रार्थना करीत होता महाराज. ही प्रार्थना करीत असताना त्याच्या लक्षात आलं कोणीतरी बाई गेलेली आहे. त्याची होतच आली होती प्रार्थना, झाल्याबरोबर जागा झाला, अजून लांब गेली नसल म्हणला. पाहायला लागला कुठे गेली, तर ती जवळच होती. गेला तिच्या जवळ घाई घाईनं.
आणि घाईघाईनं जाऊन अशा पद्धतीने तिला पकडायला लावलं. शिपायांना पकडा रे म्हणला तिला. माझ्या अंथरुणावर पाय देऊन गेली. मी प्रार्थना करीत होतो देवाची, अंथरुणावर पाय देऊन गेली. दंड द्या म्हणला हिला. सगळ्यांनी पकडले तिला, दंड देण्याकरिता तयार झाले. पण ती हसू लागली. महाराज दंड द्यायचं म्हणल्यावर हसायला लागली. राजा म्हणला काय निर्लज्ज बाई आहे, मी तुला दंड द्यायचं म्हणतो तू हसतेस. म्हणजे राजा आता तू दंड देणारच आहेस मला, याच्यात काय तू दंड देशील, पण हसू मला याचं आलं. अरे मी सामान्य कातड्याच्या माझ्या प्रियकराकरिता विडी झाले तर स्वतःला विसरून गेले, आणि तुझ्या आसनावर पाय देऊन गेले, मला कळालं सुद्धा नाही मी तुझ्या आसनावर पाय दिला म्हणून. आणि तू तर परमपिता परमात्म्याची प्रार्थना करतो तर डोळे झाकून तुला माझ्या पायातले घुंगरं ऐकू आले, तुला माझ्या पायातले घुंगरं ऐकू आले, आणि तू प्रार्थना देवाची करत होता. म्हणजे कोण तल्लीन झालं खरं सांगा, मी झाले का तू झालास? राजाने तिला सोडून दिलं. महाराज पायाच पडायला लागला. तुझं बरोबर आहे, तू विसरली. काय विसरली? स्वतःलाच विसरली. कोणाकरिता? त्या प्रियकराकरिता. त्याच्यावर प्रेम जडलेलं आहे म्हणून विसर पडला. जसा राजा देवाची प्रार्थना करतोय पण विसर नाही पडला. का? प्रेम नाही म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. तसं मला आता मला दुःख घालवायचंय, कशानं जाईल? विसर पडावा लागेल. कशाचा? माझ्या शरीराचा, माझ्या देहाचा. कशानं पडेल? माझ्या सामर्थ्यानं नाही पडणार. देवा उपकार कर ना माझ्यावर, तू माझ्यावर दया कर देवा, तुझं प्रेम मला दे, तुझ्या प्रेमात मला चिंब करून टाक. त्या प्रेमामध्ये जर मी गुंतून पडलो ना देवा, तर मग मात्र त्यांनी मला जग आठवणार नाही. मला जग नको रे. काय ठेवलं या जगामध्ये? हे काय ठेवलं महाराज या जगामध्ये? हे सगळं त्यांनी महाराज हसत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, मिथ्या असणारा हा संपूर्ण प्रपंच आहे. याच्यात लोक धनाकरता मानाकरता मरतात. याच्याकरता स्वतःचं संपूर्ण जीवन त्यांनी महाराज पणाला लावतात, खर्ची लावतात, काही हाताला येत नाही, मरून जातात महाराज. लोकांची पर्वची पर्व संपले. डोळ्यात देखता आजा जन्मभर कष्ट करता करता मेला, काही हाताला लागलं नाही. पंजा काही लोकांनी पाहिला, त्यानं जन्म असाच घातला शेळ्या वळता वळता, काही हाताला सापडलं नाही. बाप मसनात गेला देखता देखता. अरे प्रपंच करता करता मेले ना सगळे. आजा मेला, पंजा गेला, बाप मसनात गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, नातू पंतूही तसाच झाला. काय पुरुषार्थ मिळवला, काय त्यांनी शिल्लक राहिलं सांग? म्हणून हे मला मिळवायचं नाही, संसारातलं काहीच मला नको आहे. मला तू पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे, तुझा छंद लागला पाहिजे. मग त्या छंदात जर मी मस्त झालो तर त्याचा परिणाम काय होईल? त्या छंदानं मला या देहाचा विसर पडेल, आणि जर या देहाचा मला विसर पडला तरच माझा जीव सुखी होईल. हे मला चांगल्यापैकी कळालेलं आहे देवा. म्हणून त्यांनी तू काय कर, मला देहाचा विसर पाड. हा विसर पडला तर खऱ्या अर्थानं सुखरूपता प्राप्त होईल, नवे सुखाचा भोग होईल. महाराज वर्णन करून सांगतात. सुख पावे करीता जीव सुख पावे माझा, 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 करीता जीव सुख पावे माझा.
तरी सहा जीव सुख पावे माझा हरे केशी राजा कळवाले हरे केशी राजा कळवाले तरी सहा जीव सुख पावे माझा तरी सहा जीव सुख पावे माझा तरी सहा जीव सुख पावे माझा तरी सहा जीव सुख पावे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशराजा कळो आले. हे भगवंता, हे केशवराज, मला हे चांगल्यापैकी कळालेलं आहे. जोपर्यंत शरीराचा आणि माझा त्यांनी मला तादात्म्य आहे आणि तोपर्यंत मला दुःख भोगावं लागणार आहे. ज्या वेळेला या देहाचा त्यांनी मला पूर्णपणे मला विसर पडेल आणि त्याच वेळेला मी सुखी होईल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, तुम्हाला दुःखाचा अनुभव हा जागेपणी येतो का झोपल्यावर येतो? जागेपणी येतो. झोपल्यावर येतो का? का बरं? त्यावेळेला तुम्हाला देहाचा आठवा असतो का विसर पडलेला असतो? अहो, झोपेत तुम्हाला शरीराचा विसर पडलेला असतो. मग झोपेत विसर पडतो, मग तुम्हाला दुःख अनुभवाला येत नाही. आणि जागेपणी देहाची आठवण असते, मग तुम्हाला आपोआप त्यांनी दुःखाचा अनुभव येतो. मग दुःख जर त्यांनी फार भोगावं लागत असेल, बऱ्याच वेळेला डॉक्टर लोक काय करतात माहिती आहे, एखाद्या पेशंटला फार वेदना होत असल्या आणि त्या वेदनेने तो तळमळत असला तर नाईलाज असतो, त्याला झोपेचे इंजेक्शन देतात. कशाचं? झोपेच. का बरं झोपेचे इंजेक्शन देतात? तुम्हाला माहिती आहे, झोपेचे इंजेक्शन दिल्यानंतर वेदना थांबत नसतात, वेदनांचा विसर पडतो. हा महत्वाचा विचार आहे. तुम्ही ॲलोपॅथीची औषधं जर खात असाल तर पेन किलर हे नाव ऐकलं का कधी? वेदनाहारक गोळी खाता. वेदनाहारक गोळी तुम्ही खाता त्यावेळेला तुमच्या वेदना संपत नाहीत, बधीरपणा येतो, वेदनांचा काय होतो? विसर पडलेला असतो. हा महत्व. तुम्हाला विसर पडावा, बधीर व्हावं, आणि म्हणून ती गोळी दिली जाते की जेणेकरून त्या काळात त्या वेदना तुम्हाला अनुभवाला येऊ नये. मग दुःख तुम्हाला अनुभवाला येतं का बरं? तुम्ही त्यांनी मला देह तादात्म्य धरून आहात म्हणून, तुम्ही शुद्धीवर आहात म्हणून, तुम्ही जागे आहात म्हणून, देहाची तुम्हाला आठवण आहे म्हणून. मग भगवंताचं चिंतन जर तुम्ही करायला लागले आणि भगवत चिंतन करता करता तुम्ही बेभान झाले आणि स्वतःला जर तुम्ही पूर्णपणे विसरले आणि तुमच्या देहाचा जर तुम्हाला विसर पडला तर तुम्हाला निश्चित सुख प्राप्त होईल. झोपलेला माणूस आहे गाढ, आणि झोपेतून जागा झाल्यानंतर त्याला त्याने विचारलं, काय करीत होतास? मला सुखाने झोपलो होतो. म्हणतो की नाही माणूस? मस्त सुखाने झोपलो होतो. आता खरं सांगा, तिथं सुख भोगणारा होता का शिल्लक? मग त्या झोपेतल्या सुखाचा अनुभव कोण करून देतं? साक्षी भाष्य आहे. ते साक्षी भाष्य आहे महाराज. तिथं त्यांनी साक्षी प्रकाशन करतो. आता हे लोकांना नाही कळत महाराज सगळं, आता त्याला मी काय करू, पण तिथं मात्र हाच भाव आहे. ते काय? साक्षी भाष्य आहे. म्हणून तिथं त्यांनी महाराज जीवपणा जो आहे की नाही, मग मगाचा मुद्दा घ्या, तिथं प्रारब्धाचा क्षय झालेला आहे. प्रारब्ध फलोन्मुख झालं नाही म्हणून तर झोप आली. आता फळ देण्याकरिता प्रारब्ध शिल्लक नाही. कोठा त्यांनी मनात थांबलेला आहे, मध्ये इयर आलेला आहे. इयर करतो, बुडबुडे आलेत मध्ये, पायपातून पाणी यायला लागलं तर बऱ्याच वेळेला त्यांनी पाणी थोडं थांबतं, 1 सेकंदभर परत पाणी येतं. का बरं? मध्ये इयर असतो, तो इयर गेला की परत पाणी यायला सुरुवात होते. तसंच आहे महाराज, हा प्रारब्धाचा ओघ चालूच आहे. आपण जागे आहोत तोपर्यंत दुःख भोगतोच आहोत, पण प्रारब्ध फलोन्मुख होण्याकरिता त्यांनी शिल्लक नाही. त्यावेळेला इयर मध्ये येतो इयर, मग झोपता तुम्ही. आणि झोपले की शरीराचा काय होतो? विसर पडतो. आणि शरीराचा विसर पडला की तुम्हाला दुःखाचा विसर पडतो. पण दुःखाचा विसर पडावा असं वाटत असलं तर तुम्हाला शरीराचा विसर पडावा लागेल. मग आता काय गोळ्या खाऊन शरीराचा विसर पाडता का? नाही. तुकोबारांचा भाव देवाच्या समोर मांडायचा आहे. ते देवाला म्हणतात, देवा तूच माझ्यावर कृपा कर आणि तूच त्यांनी तुझं प्रेम मला दे.
विसर पाड. कशानं विसर पडेल त्याचा सल्ला देतात. देवा असं कर, माझ्या शरीराचा मला विसर पडला पाहिजे तरच माझा जीव सुखी होईल. तुकोबर आहे काय जीव आहेत का? सामान्य जीवांच्या बेरजेत तुकोबरांना बसवतं का? का म्हणतात जीव सुखी होईल? अरे सुख आणि दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत, हे आत्मेचे धर्म नाहीत. कोणाचे धर्म आहेत? अंतकरणाचे धर्म आहेत. आणि अंतकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवपणा आहेच. तो बाधित का होईना पण आहेच, मानावा लागेल. फार महत्वाची गोष्ट आहे. सुख दुःख धर्म कोणाचे? अंतकरणाचे. जोपर्यंत अंतकरणाची उपाधी म्हणजे अंतकरण, अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या तिघांना मिळून काय म्हणतात? जीव म्हणतात. म्हणजे अंतकरण म्हणजे बुद्धी, बुद्धी बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य, चैतन्याचा पडलेला आभास मिळून जीव त्याने होत असतो. म्हणजे अंतकरण आहे ना, ज्यावर ती सुखाची कल्पना मांडली त्यावर ती अंतकरण आहे. उपाधी रूपानं कोण पण आहे. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत सुख दुःखाचे हलकावे आहेतच महाराज. म्हणून जीव शब्द वापरला. तुकोबर आहे मितो वासुदेव तत्वता असं म्हणणारे आहेत. मग ते कसं काय म्हणतील मी जीव आहे म्हणून? पण जीव म्हणण्याचं तात्पर्य सांगितलं की देवा हा जर विसर मला पडला तर मात्र मी अशा पद्धतीने सुखी होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशे राजा कळवाले. मला चांगल्यापैकी कळालं. मग आता विसर पाडण्याकरिता काय केलं पाहिजे? देवाला सल्ला द्यायचं काम आहे. काय केलं पाहिजे? देवा कधी विसर पडेल माहितीये की माणसाला? ज्या वेळेला त्याचं चित्त चिंतन करायला सुरुवात केली त्यावेळेला. दुःख कधी होतं माहिती आहे? ज्या वेळेला चिंता निर्माण होते त्यावेळेला दुःख होतं. आणि सुख कधी होईल? जेव्हा चिंतन करायला सुरुवात कराल त्यावेळेला. हे चिंता करणं आणि हे चित्त चिंतन करणं, ह्या दोन गोष्टी कोणाचं काम आहे? चित्ताचं काम आहे. चित्त चिंता करतं आणि चित्त चिंतन करतं. फार महत्वाची गोष्ट आहे चित्त. हे चित्त जर भगवंताच्या ठिकाणी लागलं आणि चित्तानं अखंड भगवंताचं चिंतन केलं तर काय होतं? म्हणजे चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन करता करता तद्रूप अवस्था होते. भगवंताचं चिंतन करता करता भगवंताच त्यांनी महाराज अशा पद्धतीने होऊन जातो. वेगळाच राहत नाही. तुका म्हणे आळी जेवी नुरे जीवे गळी. जशी आळी त्यांनी महाराज त्या भिंगुर्डीचं चिंतन करते. भिंगुरी नाही, भिंगुर्डी. भिंगुर्डी म्हणजे ती गांधीन माशी असते, ती मातीचं घर तयार करते, त्याच्यात एक आळी आणून घालते, येता जाता तिला चावत राहते, तिला चावा घेते. मग ती आळी त्या भिंगुर्डीचं चिंतन करते. आता येईल मला चावल, आता येईल मला चावल, असा विचार करता 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 ती आळीच भिंगुर्डी होते. तिला पंख फुटतात आणि ती उडायला लागते. हे कशानं झालं? चिंतन केल्यानं झालं. देवा माझं चित्त हिंडायला लागलंय इकडे इकडं, त्याला जाऊ देऊ नको. माझ्या शरीराचा मला विसर पडल्याशिवाय मला सुखी होता यायचं नाही. हे मला चांगलं कळलं. माझ्यावर उपकार कर, माझ्या देहाचा विसर मला पाड. पण देहाचा विसर पडण्याकरिता काय केलं पाहिजे? माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहिलं पाहिजे. माझ्या सगळ्या वृत्ती ज्या धावपळ करतात इकडे इकडं, त्या सगळ्याची सगळ्या वृत्ती एकवटल्या पाहिजेत. नाही तर राम 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 म्हणायचा दणका चालूच आहे महाराज. तीर्थयात्रा करायची, राम राम म्हणायचं. अरे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. किती हिंडान किती फिरान, देवदेव करान, माळा घालान, गण लावान, फपकारे हाणान, काही करा, स्वतःला पारमार्थिक म्हणून घेण्यात आणखी काही करा. चित्त जर भगवंताच्या ठिकाणी नसलं, परमार्थात असावं लागतं चित्त, शरीरामध्ये असावं लागतं पित्त, आणि प्रपंचात असावं लागतं वित्त. वित्त जर नसलं प्रपंच होत नाही, पित्त जर नसलं शरीर चांगलं राहत नाही, आणि चित्त जर नसलं तर परमार्थ घडत नाही. म्हणून परमार्थ हा चित्त दिल्यानं घडत असतो, लक्षात ठेवा. म्हणून हे चित्त त्यांनी भगवंताच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. चित्त ही वृत्ती आहे, एकच वृत्ती आहे. ती संकल्प विकल्प करायला लागलं की तिला मन म्हणतात, ती चिंतन चिंता करायला लागली की तिला चित्त म्हणतात, ती निश्चय करायला लागली की तिला बुद्धी म्हणतात, आणि ती अभिमानात्मक झाली की तिला अभिमान, अहंकारात्मक झाली की अभिमान असं म्हणतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार चार गोष्टी आहेत महाराज. एकच वृत्ती चार प्रकाराने राहते. ही फिरणारी जी वृत्ती आहे ती सगळी वृत्ती त्यांनी महाराज वेगवेगळ्या माध्यमातून न फिरता एकवटावी, आणि मग ते जे चित्त आहे ते त्यांनी महाराज सक्षम व्हावं आणि ते तुझ्या पायाजवळ राहावं. असं जर झालं तर चित्तानं तुझ्या पायाचं चिंतन करायला लागल्यावर मग मात्र शरीराचा विसर पडेल. म्हणून माझ्यावर उपकार कर देवा, माझी एकच विनंती आहे, माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ जागा दे. ठाव दे चित्ता राखे पाया पासी,
भाव देई चिता रखे पाया पासे 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 भाव देई चिता रखे पाया सकल वृत्तीचे अखंडित सकल वृत्तीचे अखंडित सरिता हा जीव सुख पावे माझा सरिता हा जीव सुख पावे माझा अखंडित हे भगवंता, माझी चित्तवृत्ती भटकत राहते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कीर्तन ऐकताना सुद्धा चित्त देऊन ऐकलं पाहिजे. कसं चित्त देऊन ऐकलं पाहिजे. कीर्तनात जर चित्त नाही लागलं काय उपयोग आहे कीर्तन ऐकून? फार महत्वाचा विचार आहे. आणि नेमकं असंच होतं महाराज. उगा 2 तासाचं कीर्तन असतं, 2 तास सुद्धा चंचल असणाऱ्या माकडासारखं ते चित्त जागेवर राहत नाही. त्याची उछलकूद चालू असते महाराज. त्याचा जीव कसा विसतो, त्याला वाटतं काय करू. त्याला पुढं फार असं त्यांनी महाराज कोंडून असते सगळं पुढचं. नुसता सुटला रे सुटला का घुसलाच त्याच्यात. फक्त सुटा. जसं पंढरपूरच्या वारीला आता जातात की नाही वारकरी, हे जातात त्यांनी महाराज फक्त द्वादशीचा दिवस उगवायची वाट पाहतात. दशमीला जातात, दशमीला नाईलाज असतो थांबतात, एकादशीला थांबावंच लागतं, द्वादशी याची वाट पाहतात. खरा वारकरी पौर्णिमेला परत येत असतो. आणि द्वादशी आली, सकाळी एकदा सकाळचं कीर्तन झालं आणि त्यानं द्वादशी सोडली का, जसं धार काढायच्या टायमाला खुटीचं वासरू सोडतात ना, ते धोम ठोकून पळतं महाराज डायरेक्ट गायीकडं. अशी त्याची अवस्था असते. तसाच त्यांनी माणूस पंढरपूरून मागे फिरतो का, त्याच्या डोळ्यापुढे चित्र असतं, इथून जाऊन पेरायचंय, वापसा झाला असन, अजून हे काम राहिलेत, त्याला ते सांगून आलतो, याला हे सांगून आलतो, आता ते अपूर्ण राहिलंय, हे करायचंय, ते करायचंय, फलानं करायचंय, बिस्तानं करायचंय. त्याचं नुसतं साचलेलंच आहे महाराज त्याच्यामध्ये. तो नुसता सुटला का घुसलाच त्याच्यात लगेच ताबडतोब. त्याला वाटतं त्याच्याकरताच जन्माला आलो. आमचे स्वामीजी म्हणायचे, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. अरे जोपर्यंत जीवन राहणार आहे तोपर्यंत वेळ भेटणारच नाही रे. मरेपर्यंत वेळ भेटणार नाही. खरं सांगतो मी तुम्हाला, जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत धडपड चालूच राहणार आहे. खरंच धडपड शब्दच त्याच्याकरता आहे. जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत धडपड चालू राहणार आहे. कोणी धरा तुम्ही, शेवटच्या श्वासापर्यंत त्याला वाटतच महाराज. अशी ज्ञानोबरांची ओवी आहे, पण माझी पाठ नाही. म्हणजे सापाने बेडूक धरलेला आहे. दरदूर सरपे गिळजित आहे उभा. पुढं कोणाचं पाठ आहे? तो मासया वेटाळी उभा. म्हणजे बेणकुडीला मागच्या बाजूनं सापानं धरलेला आहे आणि तो आता साप त्या बेणकुडीला गिळायला लागलेला आहे. पण तो गिळतोय तेवढ्या घाईत तिला पुढे त्यांनी महाराज कीटक दिसलेला आहे. एवढ्या घाईत बेणकुळीने जीभ बाहेर काढली आणि तो मरता मरता किडा खाण्याची तयारी आहे महाराज तिची. तुम्ही ऐकता सर्वजण. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तिची धावपळ कशा करता? किडे खाण्याकरता. हा महत्वाचा विचार आहे. कोणाची? बेंडकुळीची. बेंडकुळीची. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तिला ती मक्षिका म्हणजे माशी खाण्याची इच्छा आहे महाराज. तसं आपलं आहे. शेवटच्या तैसे प्राणी कवने लोभा वाढवी ती तृष्णा. अरे असेच सगळे लोक त्यांनी झालेले आहेत. पाया पडतो तुमच्या, माझ्या म्हणण्यावर थोडं लक्ष द्या. मी विनंती करतो तुम्हाला. एक दिवस त्यांनी महाराज माशीनं पंख हलवायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्यात प्राण निघून जातो. माशी पाख पाखडे तवे हे सरे. एवढ्या लवकर जीव जातो निघून. आणि तो काय जीव वय विचारून जात नाही.
तुमची श्रीमंती विचारून जात नाही, तुमची जात धर्म पंथ त्यांनी विचारून जात नाही. कोणत्याही टायमाला जातो, कधी पण जातो महाराज. हळहळ करायचं काम शिल्लक राहतं. कोणत्या वेळेला त्यांनी जीव जातो. खरं सांगतो, चांगल्या धाकट माणसाचा सुद्धा जातो. धडधाकट असलं तरी पण त्यांनी जावं लागतं महाराज. एका क्षणात त्यांनी जावं लागतं. मला कोणी विचारलं आता आल्यावर, सुप्याला आमच्या बरोबर ते महाराज असतात, काळे महाराज. आणि त्यांचे चिरंजीव ते गिरणी चालवत होते. चांगले महाराज रात्री मुक्कामाला आले. कोणते महाराज होते? झांबरे महाराज. मुक्काम केला. सकाळी आनंदात महाराजांना वाटं लावलं. ठरल्या नियमाप्रमाणे जोडीदार बरोबर गप्पा मारायला थोडे फिरून आले, चहा पाणी पिऊन आले. 10 वाजता गिरण चालू करायची असते, लाईट जाते म्हणून थोडा उशीर झाला होता. 10:30ला गिरण चालू करायला आले. मंडळी त्यांनी कपडे वाळत घालायला बाहेर आली होती. तिने पाहिलं चांगलं काम चालू आहे आणि फक्त कपडे वाळत घालून बादली आतमध्ये घेऊन आले तर गिराईक आलं होतं. ते सांगायला आलं ते गिरणीत पडलेले आहेत, लवकर बघायला चला. फक्त 5च मिनिटं लागले. मागा येऊन पाहिलं तर काही राहिलं नव्हतं. दवाखान्यात नेलं तरी डॉक्टरने सांगितलं गेले आता. प्लेन लाईन आली महाराज. ECG काढला तर काही राहिलं नाही. किती वेळ? 5 मिनिटात त्यांनी. धडधाकट माणूस, अजिबात कोणता रोग नाही, काही नाही, काय कशानं झालं काय झालं काही कळालं नाही. लगेच जावं लागलं. लोकांना वाटतं लोकच मरणार आहेत फक्त, आपलं नाही हो. आपण नाही हो. आपण मरणारे सगळे लोकच आहेत तिकडं, आपण नाही हो. असा प्रत्येकाचा भाव आहे. अरे मुंडक्यावर बसायला आला नाही यम, मग समजून काय होतं ते. म्हणून मरायच्या आत जाग झालं पाहिजे. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरे घा देवाशी. आताच तयारी करा. जडझडवणी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसे अव्यंग निजधाम माझे. निजधाम जर माझं प्राप्त करून घ्यायचं असेल तर झटकून बाजूला व्हा. म्हणून उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा. अरे फार मोठं भय मागे लागलेलं आहे. कधी त्यांनी जागे होणार आहात? अरे आता जागा रे भाईनो जागा. अरे जागे व्हा. ते जाग करण्याकरिता संत मायबाप येतात. जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जागे व्हा ना. जाग करण्याकरिता येतात ते. जागले आहेत महाराज. कोणत्या क्षणाला शरीर पडेल सांगता यायचं नाही. म्हणून सावध व्हावं. आणि काय करावं सावध होऊन? सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होनी भजनी लागा. सावध व्हा. भगवंताच्या भजनाला लागा आणि चित्त परमात्म्याच्या ठिकाणी ठेवा. हे चित्त जर भगवंताला दिलं आणि ते चित्त जर भगवंताच्या चरणामध्ये रमलं तर मग मात्र तुमचं कल्याण होईल. पण का बरं चित्त भगवंताच्या ठिकाणी रमत नाही? त्याच्यात चिंता भरलेली आहे म्हणून. कशाची चिंता आहे? कशाची चिंता करतो जीव? त्याला संसाराची चिंता, त्याला खाण्याची चिंता, म्हणजे रात्रंदिवस नुसती खायची चिंता करतो महाराज जीव. महाराज म्हणतात नित्य उठून या खावयाची चिंता. कशा करता चाललंय? खाण्याकरता चाललं महाराज. चांगल्या माणसाचं वाक्य ऐकलं मी. अरे म्हणलं जेवायला बसला होता, दणकून आणत होता महाराज. मेजवानीच होती, चांगलं खात होता. म्हणलं अरे जरा कमी खाय, ढेरी भिरी वाढायला लागली. तो म्हणला ज्याच्या करता करायचं त्याला कशाला मारायचं? म्हणजे सगळं कशा करता करायचं? खाण्याकरताच करायचं. आणि त्याला कशाला मारायचं? खा दणकून मर. म्हणलं मग आता काय करतो? नुसता खायचा धंदा. खाण्याकरता जगणारे त्यांनी महाराज जगतात. खाण्याकरता त्यांनी महाराज प्रपंच वाढवतात. अरे किती दिवस खाण्याकरता जगायचं का जगण्याकरता खायचं हेच कळालं नाही. आणि नुसतं तेवढा धंदा, हा प्रपंचाचा धंदा मांडलेला आहे आणि चित्तात प्रपंच घुसलेला आहे. या प्रपंचामध्ये फार असतं गबाळ, जे त्यांनी स्थिर होऊ देत नाही, जे एकाग्र होऊ देत नाही, जे भगवंताच्या पायाजवळ त्यांनी महाराज लिगटू देत नाही. काय असतं चित्तामध्ये? आस. प्रपंचाची आस आहे. बरं आस म्हणजे कशाची? अजून मिळवण्याची आस. आणि दुसरं काय माहितीये चित्तामध्ये? जे मिळवलेलं आहे ते गमू नये याचं भय. परत ऐका, अजून मिळवण्याची काय आहे? आस.
आणि जे मिळालेलं आहे ती त्यांनी गमवायचं नाही याचं काय आहे? भय. अशा प्रकारची चिंता आहे महाराज. चिंता कशाची? अशा प्रकारची चिंता आहे महाराज. आणि समाजामध्ये त्यांनी महाराज एक विशिष्ट मान प्रतिष्ठा तयार झालेली असते. समाज त्यांनी काहीतरी चांगलं, आता आजचा समाज तर फार कोणालाही चांगलं म्हणतो. आता मला तिकडे जायचं नाही, आम्ही ठरवून आलेलो आहे. नाही, मला नाही जायचं तिकडे, जाळ झाला त्यांचा तिकडे. काही करू तिकडे, मला काय करायचं त्याच्याशी? मला भगवंताचं चिंतन करायचं आणि तेच मी करणार आहे. म्हणून मला तेच त्यांनी करायचंय. या समाजामध्ये स्वतःचं स्टेटस तयार करण्याकरिता लोकांचा तरफडा होतो. आणि लोकांनी चांगलं म्हणावं. मी जर कीर्तनात उभा राहिलो आणि जर टाळ वाजवायला लागलो कीर्तनात जर मी नाचलो तर लोक काय म्हणतील? लोकांची चिंता. आता कपाळाला गण लावतात लोक, पण फार बारीक लावतात, फुकून फाकून. असा फुकायचा, असं करायचं, मग टिकला लावायचा. लोक काय म्हणते? लोक जर मला बुवा म्हणायला लागले, मग तुला खवड्याचे 3 डोक्यात तुझ्या, तुला लोक बुवा म्हणायला लागलो, काय होतं रे गण लावल्याने? माळ घालीत नाहीत लोक. बळद घाल म्हणल्यावर घालतात, आणि अशी बारीक असते, कधी कधी त्यालाच सापडत नाही हाय का गेली. घालतो कशाला मरायला, त्याच्यातून काय पडलं? खरं सांगतो मी तुम्हाला, अशी बारीक माळ घालायची. लोक काय म्हणते? लाज. परमार्थ करताना काय वाटते? लाज वाटते. आस असते पोटात जमा करण्याची, भय असतं पोटात गमावण्याचं, आणि पुन्हा लाज वाटते लोकांच्या समोर. हा महत्वाचा विचार आहे. आणि त्या लाजेपोटी त्यांनी महाराज परमार्थात अग्रेसर होत नाही. आणि मग अनेक प्रकारच्या कामना पोटात भरलेल्या असतात. हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचंय. आणि असं मिळवता मिळवता जन्म खर्च करायचं काम आहे महाराज. इच्छा इदम मे अस्यात, इदम मे अस्यात इति इच्छा काम शब्दिनः, असं पंचदशीत वर्णन आहे महाराज. हे मिळवायचंय, हे मिळवायचंय, हे मिळवायचंय, यालाच काम म्हणतात. हा काम असा मुद्दा आहे जो पूर्ण झाला की एक जन्म होतो दुसऱ्याचा, त्याचं नाव आहे लोभ. आणि जर अपूर्ण राहिला की जन्म होतो, त्याचं नाव आहे क्रोध. काम जर पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो, आणि काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो. आणि एवढे सगळे जर आपल्या चित्तामध्ये साठवलेले असतील, म्हणजे आस चित्तात साठवलेली आहे, भय चित्तात साठवलेला आहे, चिंता सगळी त्यांनी महाराज चित्तामध्ये वाढलेली आहे. त्याला त्यांनी महाराज त्याच्या अंतकरणामध्ये आणि लोभ निर्माण झालेला आहे. त्याच्या अंतकरणात समाजाची लाज त्यांनी गच्च भरलेली आहे. तो काम क्रोधादी विकारानं भरलेला आहे. आणि असा मनुष्य भगवंताच्या पायाजवळ चित्त लावू शकत नाही. त्याला फार प्रतिबंध आहेत ना महाराज. एवढ्या प्रतिबंधात त्यांनी महाराज जर त्याला हे सगळं शक्य नाही महाराज, ते उग दिंडीतलं कीर्तन असावं आणि ते पंढरपुरात असावं. इकडे एक दिंडी, इकडे एक दिंडी, पुढे एक दिंडी, मागे एक दिंडी, सगळ्यांनी एकमेकाकडे भोंगे केलेले, आणि त्याच्यात कीर्तन. तुम्ही ऐकता सगळेजण त्याच्यात कीर्तन करायचं, आणि याचा आरडाओरडा चालूच आहे. त्याच्या भोंग्यातून त्याचं सुंदरते ध्यान ऐकू येतंय, एकाचं रूप पाहता ऐकू येतंय, एकाची चाल चाललेलं ऐकू येते, एकाचं त्यांनी महाराज बोललेलं ऐकू येतंय, आणि त्याच्यात याचं कीर्तन आहे. किती प्रतिबंध! असे याच्यात काय कीर्तन सांगा लोकांना, आणि ऐकणारे काय ऐकतील? माती. काय कळलं त्यांना? खरं सांगा. एवढा गोंगाट असल्यावर काय, इकडे लेकर त्यांनी वळवळ करतायत, तिकडे त्यांनी आरडाओरडा चाललेला आहे, आणि मी कीर्तन करतोय, काय ऐकू येईल महाराज गोंगाटात? तुम्ही खरं सांगा. मग इकडून त्यांनी महाराज आस लागलेली आहे, तिकडून भय निर्माण झालेला आहे, इकडं चिंता पोटामध्ये भरलेली आहे, इकडं लाज त्यांनी ओढायला लागलेली आहे, तिकडं काम फरफडायला लागलेलं आहे, तिकडं क्रोध पोळायला लागलेला आहे, आणि एवढं सगळं चित्तात भरलेलं आहे. आणि चिंतन करा म्हणतोय. होईल चिंतन? नाही होणार महाराज. मग कधी होईल चिंतन? जेव्हा या सगळ्यांचा आपला संबंधच राहणार नाही, त्या दिवशी चिंतन होईल. मला कशाची आस नाही, मला मरायचं सुद्धा भय नाही. सगळ्यात मोठी भीती मृत्यूची. मला मरण्याचं सुद्धा भय नाही, मला संसाराची चिंता नाही, मला कोणाची लाज नाही. निर्लज्ज झालेलो आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. गण आणि गोत्रज सर्व हसताती मजगा, गेले याचे माणूस पण येणे सांडियली लाजगा, विनवी तो शिंपी नामा संत चरणीचे रजगा. अशी अवस्था चित्ताची झाली म्हणजे भय नाही, लाज भय चिंता. काय पुढे? दुराविला मान नकळे साधन या परते. लाज टाकून दिली, भय टाकून दिलं, चिंता टाकून दिली, काही त्यांनी बाकीचं शिल्लक राहिलं नाही, आणि काम क्रोध आला तर थाराच राहिला नाही. अशी अवस्था ज्या वेळेला होईल त्यावेळेला चित्त निवांत होईल. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्याई ती पाऊले विटेवरी. तुकोबराय म्हणतात, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे,
आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे देवा हाती रूप धरविला आकार निदू निराकार हो त्याशी तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्याई ते पाऊले विटेवरी चित्त निवांत झाल्याशिवाय भगवंताच्या चरणाचं ध्यान करता यायचं नाही नाही तर डोळे बंद करून तासन तास जरी ध्यानाला बसल्यासारखा दिसला तरी त्याच्या पोटात साकळ्या तयार होतात साकळ्या ती इथून त्यांनी महाराज तिथं जातंय इथून पुण्याला जातंय पुण्याहून मुंबईला जातंय मुंबईहून विमानानं दुबईला जातंय दुबई हिंडून येतंय मग सगळं त्यांनी केल्यानंतर परत त्यांनी विमान धरतंय परत इकडे येतंय असं करावं लागल तसं करावं लागल तसं केल्यानं असं होईल इथून सायपण काढावं लागल तिथून पाईप फिरवावे लागतील तिथं त्यांनी पाणी उडवावं लागेल तिथं त्यांनी आमकं करावं त्याच्या डोक्यात खेळ आहे ते डोळे बंद करून बसलं तरी पोटात हेच चालू आहे असले ध्यान करू शकत नाहीत महाराज त्या चित्तामध्ये आस आहे त्या चित्तामध्ये भय आहे त्या चित्तामध्ये लाज आहे त्या चित्तामध्ये काम आहे त्या चित्तामध्ये क्रोध आहे आणि या सगळ्या गोष्टींची चिंता गच्च भरलेली आहे तो काय चिंतन करेल काय करावं लागेल यांचा संबंध तोडावा लागेल जोपर्यंत यांचा संबंध तुटत नाही तोपर्यंत त्यांनी देहाचा विसर पडणार नाही आणि जोपर्यंत देहाचा विसर पडणार नाही तोपर्यंत सुख प्राप्त व्हायचं नाही म्हणून देवा माझ्यावर उपकार कर या सगळ्यांचा माझा संबंधच तोडून टाक आशा माया चिंता काया आशा माया काया लाज काम क्रोध आशा माया चिंता लाज काम क्रोध आशा माया चिंता लाज काम क्रोध हे भगवंता माझं चित्त तुझ्या पायाजवळ जर लागलं नाही तर माझ्या देहाचा मला विसर पडणार नाही आणि जर देहाचा विसर पडला नाही तर माझा जीव सुखी व्हायचा नाही माझा जीव सुखी होण्याकरिता माझ्या देहाचा मला विसर पाडावा लागेल आणि देहाचा विसर पडण्याकरिता माझ्या सगळ्या वृत्ती आणि माझं चित्त तुझ्या पायाजवळ लागावं लागेल हे का लागत नाही चित्त त्याचं कारण आस भय चिंता हे काम क्रोधादी विकार या सगळ्या गोष्टी चित्तात भरलेल्या आहेत त्यांचा संबंध जोपर्यंत मला आहे तोपर्यंत त्याने महाराज चित्त वृत्ती तिथपर्यंत जायची नाही यांचा माझा संबंधच तोडून टाक देवा मला माझ्या मनात कशाचीच आशा नसावी तुम्ही ऐकता सर्वजण असं बोलायला लागल्यानंतर हे बघा मी रोज कीर्तनात तुमच्या समोर सांगितलं जातं बरं का
तुम्ही रोज कीर्तन ऐकता, तुमच्या गावात जेवढे सप्ते आहेत ना त्या प्रत्येक सप्त्यात कीर्तन आहे मला. तुमचं फार प्रेम आहे माझ्यावर म्हणून हे प्रत्येक सप्ताहात कीर्तन आहे. आणि दरबारीने मी तुम समोर सांगत राहतो महाराज ते. माझी विनंती आहे सगळ्यांच्या समोर, असं कीर्तन ऐकून ऐकून आहे ना आपल्या मनाला तयार करा, आपल्या मनाला सक्षम बनवा, मनावर संस्कार करा. हे सगळे शब्द ऐकून ऐकून त्यांनी महाराज या मनाला धार लावा आणि मनातून भगवंताच्या चिंतनाचा संकल्प बाहेर काढा आणि प्रपंचाची आस त्यांनी म्हणत तिला धिम करून टाका. प्रपंचाची आस जोपर्यंत चित्तात आहे ना तोपर्यंत माणूस परमार्थ करायचा नाही. तुम्हाला बाहेरून लोक हरिभक्तीपर्यंत म्हणतील, पाया पडतील, जय हरी म्हणतील, छान आहे म्हणतील, पण परमार्थ त्यांनी बाहेरून जय हरी म्हणल्यानं होत नसतो. परमार्थ आतून त्यांनी महाराज पाहण्याची गोष्ट आहे. आत विचारा, आत तपासा, कशाची आशा अजून पोटात शिल्लक आहे. जर अजून संसाराची आशा पोटात शिल्लक असली सुखी व्हायचे नाहीत. जर अजून भय चित्तात असलं संसार गमावण्याचं सुखी व्हायचे नाहीत. जर लाज वाटत असली अजून परमार्थ करायची सुखी व्हायचे नाहीत. जर अजून काम तयार होत असला संसाराविषयीचा सुखी व्हायचे नाहीत. आणि क्रोधानं जर भरून जात असाल तर सुखी व्हायचे नाहीत. चित्त विकारी होईल, चित्तामध्ये विक्षेप निर्माण होईल. म्हणून त्यांनी हे सगळं गेलं पाहिजे. कोण घालवेल हे सगळं? यांचा संबंध तुटला पाहिजे. देवा तोडून टाक संबंध. याचा संबंध तोडण्याकरिता काय केलं पाहिजे? 2 उपाय आहेत, लक्षपूर्वक ऐका. पोटातली आता तुम्हाला आस असेल 9:30ला तरी निदान थांबावा, हे की नाही? मला पण असंच आहे, तशी मला जायचंय पारनेरला, लांब जायचंय, त्याच्यामुळे मीच लवकर थांबणार आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका, हिताचं सांगतोय, लक्षपूर्वक ऐका. तुमच्या मनातून आस, भय, चिंता या सगळ्या गोष्टी कधी जातील? ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सत्संग होईल, एखाद्या संताची संगती होईल, एखादा महात्मा तुमच्या जीवनात येईल आणि त्या महात्म्याच्या संगतीत राहाल तर प्रपंचाची आशा सुटून जाईल. तुम्हाला संसार सुटण्याची भीती राहणार नाही. तुम्हाला त्यांनी कशाची चिंता राहणार नाही. तुम्हाला परमार्थ करण्याची लाज वाटणार नाही. तुमच्या मनामध्ये काम जागा होणार नाही आणि तुम्हाला कोणाविषयी क्रोध निर्माण होणार नाही. या सगळ्या गोष्टी जर व्हाव्या तुमच्या जीवनात असं वाटत असलं तर संतांच्या संगतीत जावं. हे संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून त्यांनी मनाला जर गतीचा मार्ग प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. हे संतन के संग जरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, होय तेरो बड भाग रे, तेरी अच्छी बनेगी. हो, फार चांगलं होईल. ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. अरे ध्रुवाचं प्रल्हादाचं संत संगतीने कल्याण झालं. पहिलं साधन आहे संतांची संगती आणि दुसरं साधन आहे अखंड भगवंताचं नामस्मरण. असं नामस्मरणामध्ये स्वतःला गुंग करून टाकावं की लोक काय म्हणतात आणि बाहेर काय चाललंय या सगळ्या गोष्टीचा विचार सुद्धा येऊ नये. आता आमचा मार्ग असाच चालू आहे महाराज. आता हळूहळू हळूहळू असं तोंड लोकांवर टाकून टाकून लोकांच्या मनात आमचा तिटकारा निर्माण होऊन लोक म्हणले पाहिजे नकोच हे ब्याज परत, अशी अवस्था करून एक खोली तयार करायची ज्याच्यात घड्याळ नसलं पाहिजे, ज्याच्यात कॅलेंडर नसलं पाहिजे. म्हणजे काळाचा आणि वेळाचा त्यांनी काही विचार नसला पाहिजे. एक माझा देव आणि मी, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही पाहिजे. फक्त भगवंताचं नाम आणि त्यांनी भगवंताचं चिंतन, याच्यापेक्षा काहीच नसावं. अशी अवस्था त्यांनी धारण करण्याची वेळ आता आलेली आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी महाराज 2 साधन आहेत या सगळ्या गोष्टींना चित्तातून बाहेर काढण्याचे. ते म्हणजे त्यांनी महाराज संत संग आणि भगवंताचं नाम मुखामध्ये. या 2 गोष्टी जर जीवनात आल्या तर होऊ शकतं. म्हणून हे भगवंता माझं तुझ्याकडे मागणंच आहे. काय मागणं आहे? मागणे ते कायची आहे आता, मागणे ते कायची आहे आता, मागणे ते कायची आहे आता, मागणे ते
जडिता जीव सुख पावे माझा जडिता जीव सुख पावे माझा मागणे ते एकच हेचे आहे आता हे भगवंता एकच मागणं आहे आता तुझ्याकडे काय कर माझ्या मुखामध्ये सदैव तुझं नाम असू दे आणि मला सदैव संतांची संगती हो दे फार गोड आहे महाराज हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा सदैव संतांचा संग दे मुक्ती नाही दिली तरी चालेल मोक्षापर्यंत नाही गेलो तरी चालेल फक्त त्यांनी तुझी आठवण असावी संतांची संगती असावी आणि मुखात भगवंताचं नामचिंतन असावं एवढं जरी झालं तरी पण सुखी होईन म्हणून त्यांनी महाराज हे फार महत्वाचं साधन आहे मग आपल्या मुखात देवाचं नाव नाही काय आपण काय संतांच्या संगतीत नाहीत काय आहेत ना महाराज आपल्या मुखात देवाचं नाव आहे मग आपली आस गेली का नाही गेली आपली त्यांनी भय गेलं का नाही गेलं काम करत कुठं शांत झाले मग संतांच्या संगतीत तर आपण आहोत मग का असं होतं त्याचं कारण आहे महाराज आपण संतांच्या संगतीत अंतरंगण आहोत का बहिरंगण आहोत याच्यात जास्त महत्वाचा भाग आहे आपण जर बाहेरून संतांच्या संगतीत असलो आणि आतमध्ये जर त्यांनी हा उकिरडा भरला असला प्रपंचाचा तर किती दिवस संतांच्या संगतीत राहायला म्हणजे तो त्यांनी मुक्त होईल खरं सांगा परीस आहे परीस लोखंडाला लावलं का सोनं होतंय आणि तो परीस असा रेशमी कपड्यामध्ये गुंढाळला परीस रेशमी कपड्यात गुंढाळला आणि लोखंडाला लावला सोनं होईल होणार नाही का नाही होणार का नाही होणार गुंढाळलेला आहे कशाने कपड्याने सामान्य नाही कपडा रेशमी कपडा रेशमी कपड्याने गुंढाळलेला परीस आहे आणि लोखंडाला लावला सोनं करील नाही करणार का नाही करणार परिसावर आवरण आहे आणि तो लोखंडात नेऊन टाकलेला आहे सगळे लोखंडाचे पदार्थ त्याच्यात परीस नेऊन टाकला पण कपड्यात गुंडाळून टाकला किती वर्ष ठेवला म्हणजे सोनं होईल होणार नाही कपडा बाजूला करावा लागेल तो कपडा म्हणजे आवरण आहे ते बाजूला केलं रे केलं आणि निवळ परीस जर उघडा झाला आणि लोखंडाला लागला की सोनंच होणार महाराज फार महत्वाची गोष्ट आहे तसा संतांच्या संगतीत राहिला आणि प्रपंचाचं पांघरून त्यांनी महाराज आहे आणि तो त्यांनी महाराज संत संगतीत हिंडायला लागलेला आहे नाही होणार सोनं किती प्रयत्न केला तरी होणार नाही सोनं मग काय करावं लागेल वरपंग टाकावा लागेल आणि शुद्ध भावनेनं भगवंताचं भजन करावं लागेल ते शुद्ध भावना अंतकरणात निर्माण व्हावी लागेल म्हणे भगवंता त्या संतांच्या संगतीत जर जायचं असेल तर नाटक करून नाही पाहिजे तुझं नामचिंतन करायचं असेल ना तर नाटकानं नामचिंतन नाही पाहिजे लोकांना सांगण्याकरिता आम्ही माळा फिरवीत राहतो आम्ही त्यांनी महाराज राम 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 करीत राहतो आम्ही गण लोकांना दाखवण्याकरिता लावतो माळा घातलेल्या आहेत लोकांनी बुवा म्हणावं बाबा म्हणावं म्हणून आम्ही फेटे बांधून कंबर बांधून आमचा दणका चाललेला आहे चांगला पण हे जर सगळं वरपंग असलं तर मग मात्र कृपा होणार नाही मग हे वरपंग घालवावं लागेल देवा एक उपकार कर हा वरपंग नको तुझी जी सेवा आहे ना शुद्ध भावनेनं करून घे अशी शुद्ध भावनेनं सेवा त्यांनी संतांच्या संगतीत जर केली तर संत कृपा करतील आस घालवतील भय घालवतील चिंता घालवतील लाज घालवतील अजून काम घालवतील क्रोध घालवतील आणि मग मात्र त्यांनी महाराज काय होईल जीवन त्यांनी महाराज ऊर्ध्वगतीकडे अशा पद्धतीने जाईल मग चित्त त्यांनी महाराज तुझ्या पायाजवळ त्यांनी राहील सगळ्या वृत्ती पायाजवळ राहतील वृत्ती पायाजवळ राहिल्याने काय होईल मला त्यांनी अशा पद्धतीने देहाचा विसर पडेल आणि देहाचा विसर पडल्यावर काय होईल माझा जीव सुखी होईल फार मत शृंखलाच आहे महाराज लक्ष एवढी सांगून लगेच थांबतो आता देवा मला सुखी व्हायचंय मी सुखी कशानं होईन हे मला कळालेलं आहे काय करावं लागेल सुखी होण्याकरिता म्हणे देहाचा विसर पडावा लागेल देहाचा विसर पडण्याकरिता काय करावं लागेल माझं चित्त तुझ्या पायाजवळ लागावं लागेल सगळ्या वृत्ती तुझ्या पायाजवळ त्यांनी थांबाव्या लागतील वृत्ती पायाजवळ थांबण्याकरिता काय करावं लागेल त्या वृत्तीमध्ये असणारी आस भय चिंता लाज काम क्रोध यांचा संबंध तोडावा लागेल यांचा संबंध तोडण्याकरिता काय करावं लागेल मला संतांची संगती आणि तुझं नामचिंतन घडावं लागेल आणि संतांची संगती तुझं नामचिंतन घडण्याकरिता काय करावं लागेल माझ्या अंतकरणात शुद्ध भावनेनं तुझी सेवा घडावी लागेल
जेव्हा शुद्ध भावनेनं तुझी सेवा करील त्यावेळेला संतांची संगती त्यांनी फळाला येईल आणि संतांची संगती फळाला आली की आस भय चिंता संपून जातील. मग त्यांनी माझं चित्त तुझ्या पायाजवळ लागेल आणि चित्त पायाजवळ लागले की देहाचा विसर पडेल आणि देहाचा विसर पडला की जीव सुखी होईल. आपण असं आलो आणि असंही आलो, बरोबर आहे की नाही. सुखी होण्याचा उपाय सांगितला आणि त्याच प्रकारची मागणी मागितली. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वरपंग नको म्हणून विनंती करतात. तुका म्हणे नको वरपंग देवा, तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध, घे माझी सेवा भाव शुद्ध, करिता देव तुम्हारे माता, करिता देव तुम्हारे भले केशवाला म्हणून तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध, माझ्याकडून भावशुद्ध सेवा करून घे. संत भेटतील, तोंडात देवाचं नाव त्यांनी राहील, आस भय चिंता संपतील, वृत्ती तुझ्या पायाजवळ राहील, देहाचा विसर पडेल, मी सुखी होईल. कोण कोण सुखी झालं माहितीये का? असं सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुका,